खंड दुसरा 4 बुद्धाचा प्रथम धम्मोपदेश निरंतर। त्यानंतर बुद्धाने परिवाराजकांना अष्टांगिक मार्गांचा उपदेश केला। अष्टांगिक मार्गाची 8 तत्वे आहेत असे त्याने सांगितले। बुद्धाने प्रथम अष्टांगिक मार्गाचे प्रथम आणि सर्वात महत्त्वपूर्ण तत्व सम्यक दृष्टी या तत्वाची व्याख्या केली। सम्यक दृष्टीचे महत्त्व समजून घ्यावयाचे असेल तर बुद्ध म्हणाले, हे परिवारजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की जग ही एक बंदीशाळा आहे आणि माणूस या बंदीशाळेतील बंदिवान आहे। ही बंदीशाळा तममय आहे। हा तम म्हणजेच अंधार एवढा घनदाट आहे की बंदिवानाला काहीही दिसत नाही। बंदिवान आहे हेही त्याला दिसत नाही। दीर्घकाळ तमात राहून माणूस दृष्टीहीन तर झालाच, पण त्याला प्रकाश नावाची एखादी वस्तू आहे यातही संदेह आहे। चित्त हे एकमेव स्थान आहे। चित्ताच्या माध्यमातूनच माणसापर्यंत प्रकाश येऊ शकतो। परंतु या बंदीशाळेतील बंदिवानाचे चित्त हे या हेतूसाठी कोणत्याही दृष्टीने परिपूर्ण नाही। बंदिवानाच्या चित्ताच्या माध्यमातून बंदिवानाला किंचितसा प्रकाश प्राप्त होतो। हा प्रकाश बंदिवानाला तमाची जाणीव व्हावी एवढाच असतो। त्यामुळे त्यांची समजून घेण्याची प्रवृत्तीच विकृत होते। परंतु परिवारजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की या बंदिवानाची स्थिती दिसते तेवढी निराशाजनक नाही। कारण प्रत्येक माणसात संकल्पशक्ती वास करते। योग्य प्रेरणा प्राप्त होतात ही संकल्पशक्ती जागृत होऊन कार्यप्रवण होते। संकल्पशक्तीला कोणत्या दिशेने कार्यप्रवण करावे हे जाणवेल एवढा प्रकाश जरी प्राप्त झाला तरी माणूस आपल्या संकल्पशक्तीला असे निर्देशित करू शकेल की ही संकल्पशक्ती त्याला मुक्तीच्या मार्गावर नेईल। अशा प्रकारे माणूस बंधनयुक्त असला तरी बंधनमुक्त होऊ शकतो। हे शक्य आहे कारण माणूस आपल्या चित्ताला हवे त्या दिशेने नेऊ शकतो। आपणास बंदिवान स्थितीत ठेवण्यास हे चित्तच निमित्त आहे। चित्ताने जे काही केले त्याचे निराकरणही चित्तच करू शकते। चित्तानेच माणसाला बंधनात बांधले आहे, बंदिवान केले आहे। चित्तच योग्य दिशेने प्रेरित झाले तर माणसाला मुक्तही करू शकते। या सर्वांचे निमित्त म्हणजे सम्यक दृष्टी। सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय काय? परिव्राजकांनी प्रश्न केला। बुद्ध उत्तरले, सम्यक दृष्टीने अंतिम ध्येय अविद्येचा नाश हे आहे। सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधी आहे। अविद्या म्हणजे आर्य सत्याविषयीचे अज्ञान, दुःखाचे अस्तित्व आणि दुःखाचा विनाश याविषयीचे अज्ञान। सम्यक दृष्टीचा अर्थ आहे की धर्मविधी आणि कर्मकांड यांची व्यर्थता समजून घेणे, त्यांच्यावरील मिथ्या श्रद्धेपासून मुक्त होणे। शास्त्रे पवित्र आहेत या मिथ्या श्रद्धेपासून मुक्त होणे। सम्यक दृष्टी म्हणजे मिथ्या विश्वासापासून मुक्ती। प्राकृतिक नियमाशिवाय बाह्य शक्तीच्या प्रेरणेने काही घडू शकते या मिथ्या विश्वासापासून मुक्ती। सम्यक दृष्टी म्हणजे खरे यथार्थ आणि अनुभवाचा आधार नसलेल्या निव्वळ कल्पनाविलासावर आधारित धर्म सिद्धांतापासून मुक्ती। सम्यक दृष्टी म्हणजे मुक्त विचार, मुक्त चिंतन, मुक्त चित्त। प्रत्येक माणसाचे काही जीवित ध्येय असते, जीवित कार्य असते, आकांक्षा असतात, अपेक्षा असतात। सम्यक संकल्प याचा अर्थ आमचे ध्येय, आमचे कर्म, आमच्या अपेक्षा, आमच्या आकांक्षा या श्रेष्ठ आणि कल्याणकारी असाव्या। त्या अयोग्य आणि अकल्याणकारक असू नयेत। सम्यक वाणी याचा अर्थ मनुष्याने सत्यच कथन करणे, असत्य कथन न करणे, दुसऱ्याप्रती अभद्र कथन न करणे, दुसऱ्यांची निंदा न करणे, दुसऱ्याप्रती अपशब्द कटुवचन कथन न करणे, दुसऱ्याप्रती विनम्र आणि भद्र कथन न करणे, निरर्थक व्यर्थ मूर्खतापूर्ण कथन न करणे,
वाचा सार्थक सुद्देश असावी. मी स्पष्ट केल्याप्रमाणे सम्यक वाणी ही भयाचा किंवा पक्षपाताचा परिणाम असू नये. सम्यक वाणीचा व्यवहार हा संबंधी श्रेष्ठ व्यक्ती काय म्हणेल किंवा यामुळे माझी कोणती हानी होईल या विचाराने किंचितही प्रभावित असू नये. सम्यक वाणीचे मापदंड श्रेष्ठीची आज्ञा किंवा व्यक्तिगत लाभाची अभिलाषा होऊ शकत नाही. सम्यक कर्मांत योग्य आचरणाची शिक्षा देतो. आमचे प्रत्येक कर्म दुसऱ्यांच्या भावना आणि अधिकारांचा आदर करूनच केले पाहिजे. सम्यक कर्मांताचे मापदंड काय आहेत? अस्तित्वाच्या मूलभूत नियमांशी किंवा जीवनाच्या मूलभूत नियमांशी सामंजस्य राखून केलेले आचरण हेच सम्यक कर्मांताचे मापदंड आहेत. जेव्हा माणूस कोणतेही कर्म या नियमाशी सामंजस्य साधून करतो तेव्हा ते कर्म सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. माणसाला आपली आजीविका अर्जित करावीच लागते. ही आजीविका अर्जित करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही हीन आहेत, काही श्रेष्ठ आहेत. हीन मार्ग इतरांना आहत म्हणजे घायाळ करतात, इतरावर अन्याय करतात. श्रेष्ठ मार्ग इतरांना आहत करत नाहीत, इतरावर अन्याय करीत नाही. या श्रेष्ठ मार्गाने प्राप्त आजीविकेलाच सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक व्यायामाचे 4 उद्देश आहेत. एक म्हणजे अष्टांगिक मार्ग विरोधी चित्त प्रवृत्तीचा निरोध. दुसरे म्हणजे अशा प्रवृत्ती चित्तात उदयास आल्या असतील तर त्यांचा विनाश. तिसरे म्हणजे अष्टांगिक मार्गानुसार आचरणासाठी चित्तात योग्य प्रवृत्ती विकसित करणे. चौथे म्हणजे अशा सकारात्मक प्रवृत्ती चित्तात विकसित झाल्या असतील त्यांची वृद्धी व्हावी, त्या अधिक विकसित व्हाव्यात असे प्रयास करणे. सम्यक स्मृतीचा अर्थ विचार प्रवणता आणि चित्ताची एकाग्रता. याचा अर्थ चित्ताची निरंतर जागरूकता, चित्ताने अकुशल वासनावर निरंतर दृष्टी ठेवणे. यालाच सम्यक स्मृती म्हणतात. हे परिवारजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती यांच्या आचरणात 5 बाधा येतात. लोभ, द्वेष, आलस्य, विचिकित्सा आणि अनिच्छय या त्या बाधा होत. या बाधावर विजय प्राप्त करणे आवश्यक आहे. या बाधा म्हणजे जणू पायातील शृंखलाच. यांच्यावर विजय प्राप्तीचा मार्ग म्हणजे समाधी. परंतु हे परिवारजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की सम्यक समाधी आणि सम्यक समाधी एकच नाहीत. या दोहोत मोठे अंतर आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. समाधीतून प्रेरित ध्यानावस्था प्राप्त होते यात शंका नाही. समाधीमुळे याच 5 बाधांना निलंबित ठेवता येते. परंतु ही ध्यानावस्था अस्थायी असते. परिणामी या बाधांचे निलंबनही अस्थायी असते. म्हणून आवश्यकता आहे चित्ताच्या स्थायी परिवर्तनाची. चित्ताचे हे स्थायी परिवर्तन सम्यक समाधीद्वाराच होऊ शकते. नुसती समाधी या बाधावर अस्थायी विजय मिळविण्याचे कारण असल्याने ती एक प्रकारे नकारात्मक अवस्था होय. या अवस्थेत चित्त प्रशिक्षित होत नाही. सम्यक समाधी ही सकारात्मक अवस्था होय. ही अवस्था कुशल कर्मासाठी आणि कुशल चिंतनासाठी चित्ताची एकाग्रता विकसित करते. या अवस्थेत चित्ताची एकाग्रता साध्य होत असतानाच या बाधांचा परिणाम म्हणून चित्तात उदित होऊ पाहणाऱ्या अकुशल चिंतन आणि अकुशल कर्मापासून चित्त निवृत्त होते. सम्यक समाधी चित्ताला कुशल चिंतनाची आणि फक्त कुशल चिंतनाचीच प्रेरणा देते. सम्यक समाधी चित्ताला कुशल कर्माची आवश्यक प्रेरणा व शक्ती प्रदान करते. 5. बुद्धाचा धम्मोपदेश निरंतर. सद्गुणपथ. त्यानंतर बुद्धाने परिव्राजकांना सद्गुणपथ समजावून सांगितला. सद्गुणपथ याचा अर्थ
पुढील सद्गुणांचा जीवनात स्वीकार असा होय. बुद्ध म्हणाले, हे सद्गुण शील, 1 शील, 2 दान, 3 उपेक्षा, 4 नैष्कर्म्य, 5 वीर्य, 6 शांती, 7 सत्य, 8 अधिष्ठान, 9 करुणा आणि 10 मैत्री हे होत. परिव्राजकांनी बुद्धाला या सद्गुणांचा अर्थ विचारला. बुद्धाने त्यांची जिज्ञासा शांत व्हावी यासाठी या सद्गुणांची व्याख्या केली. शील म्हणजे नैतिक प्रवृत्ती. ही प्रवृत्ती अकुशल कर्म न करण्याची आणि कुशल कर्म करण्याची प्रेरणा देते. या प्रवृत्तीमुळे अकुशल कर्माची लज्जा वाटते. लज्जा भयास्तव अकुशल कर्मापासून परावृत्त होणे म्हणजेच शील. शील म्हणजे पापभीरुता. नैष्कर्म्य म्हणजे सांसारिक कामवासनांचा त्याग. दान म्हणजे फक्त धनसंपदाच नव्हे तर देहाचे अवयव किंवा प्रसंगी दुसऱ्यांच्या कल्याणाकरता प्राणाचाही त्याग करणे. हा त्याग करताना मोबदल्यात कशाचीही अपेक्षा करू नये. वीर्य म्हणजे सम्यक श्रम. आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपले नियोजित कर्म करणे. नियोजित कर्मापासून मागे फिरण्याचा विचारही न करणे. स्वीकृत कर्मापासून परावृत्त न होणे. शांती म्हणजे क्षमाशीलता. घृणेला घृणेने प्रत्युत्तर न देणे हे याचे सार. घृणेवर क्षमाशीलतेने विजय संपादिणे म्हणजेच शांती. सत्य म्हणजे मिथ्याकथन न करणे. माणसाने कधीही मिथ्याकथन करू नये. त्याचे कथन सत्याशिवाय अन्य काहीही असू नये. अधिष्ठान म्हणजे आपल्या उद्देशाकरिता दृढ संकल्प. करुणा म्हणजे मनुष्या मात्राप्रती प्रेमपूर्ण दया. मैत्री म्हणजे भातृत्वाचा विस्तार सर्व मनुष्यापर्यंत करणे. फक्त मित्राप्रतीच नव्हे तर वैऱ्याप्रतीही मातृभाव म्हणजे मैत्री. फक्त मनुष्य मात्राप्रतीच नव्हे तर सर्व प्राणी मात्राप्रती भातृभाव म्हणजे मैत्री. उपेक्षा म्हणजे अनासक्ती. अनासक्ती उदासीनतेपेक्षा भिन्न आहे. ही चित्ताची अशी अवस्था आहे की ज्यात प्रिय अप्रिय असे काहीही नसते. प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतेनिशी या सद्गुणावर हुकूम आचरण केले पाहिजे. म्हणूनच यांना पारमिता म्हणून संबोधिले जाते. 6 बुद्धाचा प्रथम धम्मोपदेश. निरंतर. आपल्या धर्माचा अर्थ स्पष्ट केल्यानंतर आणि धम्मतत्वाची व्याख्या केल्यानंतर बुद्धाने परिव्राजकांना विचारले, माणसाच्या चारित्र्याची पवित्रता या संसारी कल्याणाची आधारशिला नाही काय? ते उत्तरले, होय. आपण म्हणता ते सत्य आहे. बुद्धाने पुढे विचारले, लोभ, वासना, अज्ञान, हिंसा, चोरी, व्याभिचार आणि मिथ्याकथन यामुळे माणसाचे चारित्र्य भ्रष्ट होत नाही काय? माणसाचे चारित्र्य पवित्र असावे यासाठी त्यांच्यात एवढे चारित्र्य बळ असावे की त्याला त्या बळाच्या आधारावर दुष्ट प्रवृत्ती नियंत्रित करता आल्या पाहिजे. माणसात चारित्र्याची पवित्रता नसेल तर तो माणूस जनकल्याणाचे माध्यम कसे होऊ शकतो? आणि ते उत्तरले, होय. आपण म्हणता ते सत्य आहे. पुन्हा माणसाला इतरांना दास बनविताना किंवा इतरावर प्रभुत्व गाजविताना संकोच का वाटत नाही? माणसाला इतरांचे जीवन दुःखी कष्टी करताना संकोच का वाटत नाही? याचे कारण नैतिकतेचा अभाव हे नाही काय? ते उत्तरले, होय. आपण म्हणता ते सत्य आहे. मग अष्टांगिक मार्गाच्या आचरणाने म्हणजेच सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, थोडक्यात सम्यक सद्धम्मानुसार प्रत्येकाने आचरण केले तर त्याचा परिणाम माणसाचा माणसाप्रती अमानवीय व्यवहार आणि अन्याय याचा अंत होणार नाही काय? ते उत्तरले, होय. आपण म्हणता ते सत्य आहे. सद्गुण पथाचा उल्लेख करताना बुद्धाने विचारले, गरजवंत आणि दरिद्री यांचे दुःख निवारण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थ कर्मासाठी नैष्कर्म्य आवश्यक नाही काय?
वैयक्तिक लाभाची चिंता न करता निरंतर कर्मासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसाकरता प्रेमभावना आवश्यक नाही काय? आणि ते उत्तरले, होय, आपण म्हणता ते सत्य आहे. बुद्ध म्हणाले, मी पुढे असेही म्हणतो की फक्त प्रेमभावना पर्याप्त नाही, त्याही पलीकडे जाऊन मैत्रीची आवश्यकता आहे. मैत्री प्रेमापेक्षा व्यापक आहे. मैत्री म्हणजे मनुष्य मात्राप्रतीच भातृभाव नव्हे तर समस्त प्राणी मात्राविषयी भातृभाव होय. मैत्री फक्त मनुष्य मात्रापुरतीच सीमित नाही, अशी मैत्री आवश्यक नाही काय? मनुष्य स्वतः करता ज्या सुखाची कामना करतो ते सर्व सुख सर्व प्राणी मात्रांना लाभावे, यासाठी मैत्रीशिवाय दुसरा कोणता मार्ग आहे? पक्षपात रहित सर्वाप्रती समचित्त असण्यासाठी सर्वाप्रती प्रेम आणि कोणाही प्रति घृणा नसावी, यासाठी मैत्रीशिवाय दुसरा मार्ग आहे काय? ते उत्तरले, होय, तुम्ही म्हणता ते सत्य आहे. या गुणांचे आचरण प्रज्ञेसहित केले गेलेच पाहिजे. प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिव्राजकांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यांना उत्तर देण्यासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने बुद्धाने भद्र माणसांच्या गुणांचे वर्णन केले. ते गुण म्हणजे तो अकुशल कर्म करणार नाही, त्याच्या चित्तात अकुशल विचार येणार नाही, अकुशल कर्माने तो आपली आजीविका अर्जित करणार नाही, तो इतरांना हानिकारक कथन करणार नाही. ते उत्तरले, होय, आपण म्हणता ते सत्य आहे. परंतु कुशल कर्म आंधळेपणाने करणे शक्य आहे काय? बुद्धाने विचारले. बुद्ध पुढे म्हणतात, नाही, हे पर्याप्त नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, हे जर पर्याप्त असते तर अबोध बालक सतत कुशल कर्मच करते असे घोषित करावे लागले असते, कारण अजूनही त्या बालकाला देह म्हणजे काय याचे ज्ञान नाही. लता प्रहाराशिवाय ते बालक अन्य कोणतेही अकुशल कर्म करूच शकत नाही. त्याला वाणी म्हणजे काय याचे ज्ञान नाही, विचार म्हणजे काय याचे त्याला ज्ञान नाही. तो आनंदाने हसण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. जीवन म्हणजे काय याचे त्याला ज्ञान नाही. मातेच्या स्तनपानाव्यतिरिक्त अकुशल कर्माने आपली उपजीविका प्राप्त करण्यासाठी तो काहीही करू शकत नाही. म्हणून सद्गुणाचा पथ प्रज्ञेने प्रकाशित असलाच पाहिजे. प्रज्ञा म्हणजे सुज्ञ विवेक. प्रज्ञा पारमिता एवढी आवश्यक आणि महत्त्वाची असण्याचे आणखी एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा परिणाम कदाचित नैतिकतेच्या रासातही होऊ शकतो. करुणा आवश्यक आहे, पण प्रज्ञेशिवाय करुणा अमंगल समर्थक होऊ शकत नाही. पारमिता आधारित प्रत्येक कर्म प्रज्ञा पारमितेच्या मापदंडावरच तपासले पाहिजे. प्रज्ञा पारमिता म्हणजे सुज्ञता. माझी अशी मान्यता आहे की अकुशल कर्म कोणते याचे ज्ञान आणि जाणीव आवश्यक आहे, तसेच कुशल कर्म कोणते याचेही ज्ञान आणि जाणीवही आवश्यक आहे. असे ज्ञान आणि जाणीव असल्याशिवाय कुशलच परिणाम होईल याची शाश्वती नाही. म्हणून माझे आग्रही प्रतिपादन आहे की प्रज्ञा आवश्यक आहे. नंतर बुद्धाने परिव्राजकांना खालील धम्मोपदेश देऊन आपले प्रवचन पूर्ण केले. तुम्ही माझ्या धम्माला कदाचित निराशावादी धम्म म्हणाल, कारण या धम्माने दुःखाच्या अस्तित्वाकडे मनुष्य मात्राचे लक्ष वेधले आहे. माझे प्रतिपादन आहे की माझ्या धम्माप्रती असा दृष्टिकोन चूक आहे. माझ्या धम्मात ध्येय आणि आशा दोन्ही आहेत. धम्माचे ध्येय अविद्येचा नाश आहे. अविद्येचा नाश याचाच अर्थ दुःखाच्या अस्तित्वाविषयीच्या अज्ञानाचा नाश आहे. माझ्या धम्मात आशा आहे. माझा धम्म मनुष्य मात्राच्या दुःखाचा अंत व्हावा याचा मार्ग दर्शवितो. तुम्ही याच्याशी सहमत आहात अथवा नाही? तथागतांनी विचारले आणि परिव्राजक उत्तरले, होय, आम्ही सहमत आहोत. 7. परिव्राजकांचा प्रतिसाद. त्या 5 परिव्राजकांना हा
सत्यार्थाने नवीन धम्म आहे याची जाणीव झाली. त्यांना जीवनाच्या समस्येविषयीच्या धम्माच्या नवीन दृष्टिकोनाने एवढे प्रभावित केले की ते एक मुखाने वदले की जगाच्या इतिहास कोणत्याही धर्मसंस्थापकाने धर्माचा खरा आधार मानवी दुःख आहे ही शिकवण दिली नाही. जगाच्या इतिहास कोणत्याही धर्मसंस्थापकाने दुःखाचे निराकरण हा धर्माचा उद्देश आहे ही शिकवण दिली नाही. जगाच्या इतिहासात मानव मुक्तीचा असा मार्ग कोणीही शिकवला नाही. हा मार्ग साधा आणि सोपा आहे. अप्राकृतिक आणि अपौरुषीय शक्तींच्या हस्तक्षेपापासून मुक्त आहे. हा मार्ग स्वतंत्र आहे. हा मार्ग आत्म्याप्रती श्रद्धा, ईश्वराप्रती श्रद्धा, मृत्यूनंतरच्या जीवनाप्रती श्रद्धा यांच्या विरोधी आहे. जगाच्या इतिहासात कोणीही असा धम्म प्रतिपादिला नाही. या धम्माचा ईश्वरीय वचनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हा धम्म ईश्वरीय आदेशाचा परिणाम नाही. धम्मदेशना तत्वे ही माणसाच्या सामाजिक गरजातून उत्पन्न झाली आहेत. त्यांचा आधार माणसाच्या सामाजिक गरजा आहेत. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्माने मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजे शांती अशी संकल्पना मानली नाही. असे सुख जे मनुष्याला याच जगात, याच जीवनात धम्मानुसार जीवन जगून प्राप्त होऊ शकते. बुद्धाने आपल्या नवीन धम्माचा उपदेश दिल्यानंतर तो श्रवण करून परिव्राजकांनी तथागतांच्या कथनाला उपरोक्त प्रतिसाद दिला. त्यांच्या मते त्यांना बुद्धात जीवन सुधारक आढळला, जो नैतिक ध्येयाने प्रेरित आहे, जो तत्कालीन भौतिक ज्ञानाशी सुपरिचित आहे, त्याच्यात मौलिकता आहे, त्याच्यात धैर्य आहे, तो विरोधी विचारही दृढतेने मांडू शकतो. त्याने मुक्तीचा मार्ग प्रतिपादित केला आहे आणि ही मुक्ती याच जीवनात स्वसाधना आणि स्वसंयमाने चित्त परिवर्तन करून प्राप्त होऊ शकते. बुद्धाप्रती त्यांच्या चित्तात असीम श्रद्धा उपजली. त्यांनी त्यांच्या प्रती स्वतःला अविलंब समर्पित केले. त्याने त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी प्रार्थना केली. बुद्धाने त्यांना एही भिक्खवे म्हणून भिक्षु संघात दीक्षित केले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून प्रसिद्धी पावले.